नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. परभणी जिल्ह्यातील 52 महसूल मंडळातील लाखो शेतकऱ्यांचा खरीप 2024 सोयाबीन, तूर, कापूस आदी पिकांचा अग्रिम वैयक्तिक तक्रारी व इतर 500 कोटी रुपयाचा पीक विमा ICCI लोंबार्ड कंपनीकडून थकीत आहे. पाठपुरावा करून सुद्धा पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना दाद देत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम 2024 मधील थकीत 25% अग्रिम पीक विमा, स्थानिक आपत्तीतील नुकसान भरपाई, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई मिळावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2024 मध्ये उत्पादित केलेले सर्व सोयाबीन MSP नुसार खरेदी करण्यात यावे. शेतकऱ्यांचा पीक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ICICI लोंबार्ड पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करून काळ्या यादीत टाकण्यात यावे आदी मागण्या आज काढण्यात आलेल्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या. हा मोर्चा डॉ. सुभाष कदम, हेमचंद्र शिंदे, विश्वंभर गोरवे, गोविंद लांडगे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. परभणी जिल्ह्यातील 52 महसूल मंडळातील लाखो शेतकऱ्यांचे ICCI लोंबार्ड कंपनीकडे खरीप 2024 पिकाचे अग्रिम वैयक्तिक तक्रारी, काढणी पश्चात आणि सरासरी उत्पन्नाच्या आधारावर साधारणतः 500 कोटीपेक्षा जास्त रक्कम कंपनीकडे थकलेली. खरं पाहता यातली बरीच रक्कम त्यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये देणं गरजेचं होतं, पण कंपनीने दिली नाही. आम्ही जवळपास 7 ते 8 वेळेस माननीय जिल्हाधिकारी आणि कंपनी आणि सचिवांना भेटलो, पण उपयोग झाला नाही. त्याचबरोबरीने परभणी जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्या घरात 2-2, 3-3 वर्षात सोयाबीन अजून आहे. शासनानं खरेदी करताना अतिशय तुटपुंज सोयाबीन खरेदी केलं आणि आताही शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडू नये तर ह्या पीक विम्याचे 500 कोटी आणि सोयाबीन खरेदी करावं आणि यासाठी आम्ही मोर्चा काढला. हा मोर्चा काढण्याची वेळ आली ICCI लोंबार्ड कंपनीमुळे आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्यामुळे, तर त्यांचं निलंबन आणि ICCI लोंबार्ड कंपनी गुन्हा दाखल करा, ह्या आमच्या 2 मागण्या होत्या. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.